नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपला मित्र ज्ञानेश्वर आणि घेऊन येतो आहे आजच्या सिरीजचा म्हणजे ह्या बेसिक टू ॲडव्हान्स सिरीज अंतर्गतचा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओपासून जवळपास 4-5 व्हिडिओमध्ये आपण सेटिंग्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहे की अँड्रॉइड 10 नंतर 14पर्यंत जे काही नवीन फीचर्स सगळे सेटिंगमध्ये आले साधारणतः, तर ते आपण आजच्या व्हिडिओपासून ते 4-5 व्हिडिओपर्यंत जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर फोनची प्रत्येक सेटिंगच्या प्रत्येक फीचरबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक जरूर करत राहा, शेअर करत राहा सगळ्यांसोबत. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे तुम्ही वेळोवेळी राहाल अप टू डेट. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत फटाफट पोहोचवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की बाबा खरंच आपल्याला कितपत आवश्यकता आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करू शकता, ज्यामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे आणि डे टू डे अपडेट्ससाठी तुम्ही जोडू शकता व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम चॅनलमध्ये. काही जर शंका असतील, क्वेरी असतील, क्वेश्चन्स असतील तर तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपसाठी देखील रिक्वेस्ट करू शकता. त्यासाठी सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथनं फटाफट जाऊन तुम्हाला हव्या त्या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमच्यासोबत जोडून राहू शकता. चला तर जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपली लॉक स्क्रीन आणि होम स्क्रीनची सेटिंग या ठिकाणी कंप्लीट झालेली. तर आता आपण डिस्प्ले आणि ब्राईटनेसकडे चाललोय फटाफट. तर हे लाईट मोड आहे आणि डार्क मोड आहे. शेड्यूल करू शकता तुम्ही तुमच्या मर्जीनुसार किती वाजेपासून किती वाजेपर्यंत डार्क मोड ऑन राहिला पाहिजे, जेणेकरून डोळ्यांना तुम्हाला त्रास नाही होणार वगैरे, अशा पद्धतीचं या ठिकाणी ऑप्शन आहे. ब्राईटनेस तर हे 1080p याच्यावरती आहे 30%. ह्याला तुम्ही डबल टॅप करून फिंगर न उचलता उजवीकडे सरकवलं तर ब्राईटनेस वाढेल, डावीकडे सरकवलं तर ब्राईटनेस कमी होईल. जसे की तुम्ही MIला वगैरे जेव्हा अलारामचा काटा आहे त्या काट्यावरती टॅप करून जेव्हा आपण इकडे तिकडे नेतो तेव्हा तो काटा सरकतो, तशाच टाईपचं हे आहे बघा. आता मी जेव्हा मी 100 होतो ओके, अशा टाईपचे हे आहे ते 8100 ओके. 12% तर ठीक आहे. असं ऑटो ब्राईटनेस आहे, याला तुम्ही सिम्पली ऑन केलं तर ब्राईटनेस ऑटोमॅटिक तुमच्या एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट होत राहील. ओके. इथे स्क्रीन कलर मोड आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आय कम्फर्ट अँड स्लीप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बेड टाईम मोड माझा जरा ऑन नसतो, 11 ते 10 ते 6, बट तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. तुम्हाला कितीपर्यंत तुम्ही कधी झोपता उठता त्या पद्धतीने. From sunset to sunrise, the screen temperature automatically switches to warmer colors. This matches your body's natural sleep cycle, so you can fall asleep more easily. ओके. तर हे आहे Eye protection, eye comfort. डोळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी तुम्ही आय कम्फर्टचा यूज करू शकता. Smart, auto, custom, smart, automatically adjusts the screen color temperature based on ambient lighting conditions to reduce eye strain. Ticked, disabled. हे ऑलरेडी डिसेबल्ड आहे. जेव्हा तुम्ही ह्याला ऑन कराल तेव्हा हे इकडचं आय कम्फर्ट ऑन कराल तेव्हा हे फीचर ऑटोमॅटिकली तुम्ही डिसेबल अनेबल करू शकता. Customize the color temperature to adjust the intensity of the blue light filter and schedule when to apply the filter. तुम्ही कस्टमाइज करू शकता तुमच्या ॲडजस्टनुसार फिल्टरला, कलरला, टेम्परेचरला, ज्यामुळे तुम्हाला बेटर फील होईल. Flicker reduction. Okay. Ultra anti-flicker uses proprietary anti-flicker technology to ensure consistent color and smoothness while minimizing flicker. वेगवेगळे फीचर्स आहेत. Eye protection, eye comfort and eye protection capabilities are provided by eye care. ओके. तर आय केअर कडनं तुम्ही जर ब्लाइंड असाल, विज्युअली इम्पेअर्ड मध्ये जर तुम्ही पार्शियल असाल तर आय केअर कडनं जी हे असते आय प्रोटेक्शन कॅपेबिलिटी, तर ही आय प्रोटेक्शन कॅपेबिलिटी तुम्ही एकदा बघून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने मॅनेज करू शकता. ओके. आपण ओके. Scheduled, brightness, auto, screen, eye comfort and nature tone display. इथे नेचर टोन आहे. Ambient lighting conditions for consistent colors in any environment. ओके. एन्व्हायरमेंट नुसार तुमचे कलर्स हे होतील.
फॉन्ट आहे या ते तुम्ही लहान मोठा करून ठेवू शकता. Display size. डिस्प्ले साईज आहे वेगवेगळ्या प्रकारची, बघून घ्या तुम्ही एकदा किती. Video enhancement engine. इथे व्हिडिओ आहे. Image sharpener. Phone to HUD. Feature unavailable. Disabled. हे फीचर अनअवेलेबल आहे. इमेज टू शार्पनर, पण हे तुम्ही नेहमी ऑन ठेवा. Video color boost. Phone to HUD. Feature unavailable. Disabled. ओके, तर हे पण फीचर अवेलेबल असते, याला तुम्ही फक्त ऑन करून ठेवत जा. ओके, हे दोन्ही फीचर सुरुवातीला ऑफ असतात, इमेज शार्पनर आणि व्हिडिओवाला. ओके, Auto rotate. Off. ऑटो रोटेटमध्ये तुम्ही आपण म्हणतो पोर्ट्रेट लँडस्केप पद्धतीने, तर ह्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने ऑन ऑफ ठेवू शकता. Auto screen off. 30 minutes. तुम्हाला स्क्रीन किती मिनिटात ऑफ झाली पाहिजे ऑटोमॅटिकली, तुम्ही काही करत नसले तर. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन, जसे की काय म्हणतात आपण त्याला, 15 सेकंद, 30 सेकंद है ना, 5 सेकंद, 10 सेकंद काय असेल ते, 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट, 30 मिनिटपर्यंतच आहे. तर पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. Adaptive sleep. Keeps your screen on when you're looking at it. Off. तर इथे ह्याला तुम्ही जर काय ऑन केलं तर तुम्ही काय बघत असाल तर ते ऑटोमॅटिकली, बघत नसेल तर स्लीप होऊन जाईल ऑटोमॅटिकली. ओके, Screen resolution. इथे स्क्रीन रेझोल्युशन आहे, त्यात तुम्ही जर नॉर्मल असेल तर तुमच्या पद्धतीने स्क्रीन रेझोल्युशन जे आहे ते मॅनेज करू शकता. Screen refresh rate. Standard. स्क्रीन रिफ्रेश रेट तुम्ही ठेवू शकता हाय, मीडियम, स्टँडर्ड. Full screen for apps. फुल स्क्रीन ॲप आहे हे. Full screen. Full default. Hide front camera. तर इथे फ्रंट कॅमेराला हाईड करा, जेणेकरून तुमचे फ्रंट कॅमेराचे फोटो क्लिअर येतील. Customize apps. आणि तुम्ही कस्टमाइज करू शकता कोणते ॲप्स तुम्हाला फुल स्क्रीनला हवे डायरेक्टली, कोणते नको आहेत. Full screen display on. Full screen display. ओके, या फुल स्क्रीन डिस्प्ले ऑन आहे. याच्यानंतर काही सेटिंग्स आहेत त्याच्यात तुम्ही बघून घ्या. ओके, Back. Display and brightness. Screen resolution. Full. You might be looking for. Full. You might be looking for. ओके, तर अशा पद्धतीने आपण आपली डिस्प्ले अँड ब्राईटनेस हे देखील ऑप्शन कंप्लीट झालेलं आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट ऑप्शनकडे. Back. Settings. Connection and opted sounds and vibration. साऊंड्स अँड व्हायब्रेशन. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आहेत. ओके, Automatically captions. Sound mode. Vibrate on ring. On. तर व्हायब्रेट ऑन रिंग म्हणजे हे असे की रिंग असताना व्हायब्रेट होईल, तर ह्याला तुम्ही सिम्पली ऑन ठेवायचे. Vibration intensity. व्हायब्रेशन इंटेन्सिटी आहे. Turn off media sounds in silent mode. On. ह्याचं म्हणजे असं की सायलेंट मोडवरती मीडिया साऊंड तुमचा चालू राहिला पाहिजे, बंद राहिला पाहिजे. तर तुम्ही ऑन केलं तर बंद राहणार, ऑफ केलं तर. Turn off media sounds in silent mode. On. ओके, ऑफ केलं तर हे अशा पद्धतीने ऑन राहणार, आणि जर तुम्ही ऑन केलं तर हे सायलेंट मोडमध्ये साऊंड अशा पद्धतीने राहणार. ओके, Do not disturb. हे डू नॉट डिस्टर्ब आहे. यामध्ये डू नॉट डिस्टर्बची सेटिंग्स आहे वेगळी, जे तुम्ही कुठे मीटिंगमध्ये वगैरे इम्पॉर्टंट कामात असेल तर त्याचा यूज होऊ शकतो. Volume. Media. हे मीडिया वॉल्यूम आहे. 88%. मीडिया वॉल्यूम Safer. म्हणजे जे तुम्ही गाणे वगैरे ऐकता ते, फॉर एक्झाम्पल बघा. 82. 81. 76%. ओके, हे असं कमी जास्त. Back. Ringtone. त्यानंतर Ringtone. 38%. हे रिंगटोन आहे. 43%. 4%. 40. 50%. 55. Patterns. Notifications. हे नोटिफिकेशन आहे. Notifications. 62%. 68%. 69%. 62%. ओके, Alarms. ओके, त्यानंतर अलार्म आहे. Alarms. 56%. यामध्ये Zebra. तुम्ही हे जे स्लायडर आहे आणि कमी जास्त करू शकता अलार्मचा. Volume button function. Media volume. ओके, व्हॉल्यूम बटन फंक्शन. या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम बटनचं देखील Pop-up. शॉर्टकट Ringtone आता volume. इथे तुम्ही Media volume. मीडिया वॉल्यूम आहे, Ringtone रिंगटोन volume. वॉल्यूम दोन Media असतात. volume. ओके, Checked. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने Back. कस्टमाइज करू शकता. मी मीडिया वॉल्यूम Sounds and जाऊन देईन. vibration. ओके, App specific volume. Off. ओके, ॲप स्पेसिफिक व्हॉल्यूम. याला जर तुम्ही ऑन केलं तर तुमच्या ॲप्सच्या पद्धतीने तुम्ही जे ॲप्स यूज कराल त्या पद्धतीने तो व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होत आहे. Ringtone and alert sounds. ओके, Ringtone. SIM1. OnePlus new feeling. ओके, Notification tone. Whoop तर More sounds. या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला थोडंसं. Ringtone. या ठिकाणी मला Ringtone. दाखवायचंच Ring होतं. selected. SIM1. SIM2. Vibration. Sync with ringtone. ओके, व्हायब्रेशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही हे बघा इथे Vibrate. Sync with ringtone. It's Sync sync with- vibration to the rhythm of the ringtone. जे Only ringtone system असेल. ringtones are supported. ओके, Ticked. सिस्टम रिंग कोड सगळं. Vibration of waltz. Not ticked. त्यानंतर 2-3 पॅटर्न आहेत. त्या पॅटर्न मी तुम्हाला दाखवतो. हे वॉल्ट नावाचं एक पॅटर्न आहे बघा. Ticked.
म्हणजे हे एक लॉंग होतं आणि बाकीचे 4 शॉर्ट होतात. म्हणजे थोडक्यात बघा अशा टाईपने. ओके, त्यानंतर आहे Syncopation. Ticked. नंतर ते असे थोडंसं ओके अशा टाईपमध्ये आहे. Heartbeat. आता Unticked. हार्टबीट Ticked. हे तुम्हाला कळलंच असेल. ओके, आपल्या हार्टबीट प्रमाणे. ओके, Long. Unticked. आता हे लॉंग मध्ये कसं Ticked. एकदम लॉंग साईजमध्ये. ओके, आणि OnePlusची ही व्हायब्रेशन मोटर थोडी स्मूथ असल्यामुळे डेफिनेटली तुम्हाला त्याचं फिलिंग जाणवत असेल. Volley. Unticked. वॉली नावाचं आहे. Ticked. ओके, तर हे एक थोडक्यात ह्याच्यावानी बघा अशा टाईपमध्ये आहे. No vibration. ओके, नो व्हायब्रेशन. तर हे सगळे पॅटर्न्स आहेत. हे तुम्ही वेगवेगळ्या जेव्हा आपण एका स्पेसिफिक कॉन्टॅक्टला कुठली रिंगटोन ठेवतो किंवा सिम 1ला वेगळी, सिम 2ला वेगळी, अलार्मला वेगळी, तेव्हा इथे वेगवेगळ्या व्हायब्रेशन पॅटर्नचाही तुम्ही उपयोग करू शकता, ज्यामुळे तुम्हाला समजणं सोपं होईल की डेफिनेटली नेमकी अलार्म आहे, फोन आहे, नेमकी फोन असेल तर कोणाचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही डेफिनेटली एक लॉजिकली मॅनेज करू शकतात हे साऊंड अँड व्हायब्रेशन. Back. ओके, हे मला दाखवायचं होतं खरं तर. बाकी रिंगटोन वगैरे तुम्ही बघून घ्या. System theme. Okay. Classic theme. And one custom on this device. ओके, इथे ऑन दी डिव्हाइस असलं तर या डिव्हाइसमध्ये सगळे ऑडिओ येतील. तर हे मी काय दाखवत नाही तुम्हाला रिंगटोनमध्ये. Sounds and ओके, vibration. Notification tone. Move to. इथे नोटिफिकेशन टोन आहे More sounds. आणि मोर साऊंडमध्ये More तुम्हाला काय sounds. असेल की Dial pad tone. डायल पॅड On. टोन असेल, Lock screen sound. लॉक स्क्रीन On. साऊंड असेल. Screenshot sound. On. ओके, Deletion sound. On. Fingerprint animation sound. Off. तर ह्याला तुम्ही सिम्पली ऑन ठेवा. याचा उपयोग काय होईल, जेव्हा तुम्ही फिंगरप्रिंटवरती टच करता एक साऊंड येईल तुम्हाला. Touch sound. Off. ओके, On. ओके, ह्याला पण तुम्ही टच साऊंड ऑन ठेवा. एक भारी येते Back. Sounds and vibration. बघा, टच साऊंड पण ऑन झालं. Sound effect. Dolby Atmos. Experience immersive sound with depth, clarity, and detail like never before. And supported scenarios only. तर हे डोल्बी ऑटमोस जे आहे ते जर तुमचं डुअल स्पीकर असेल तर डेफिनेटली एक भारी फील तुम्हाला देईल. Spatial audio. Adds depth and dimension to sound. स्पेशल ऑडिओ तर Space connect to close this tip. And connect to your headphones for spatial audio. ओके, तर हे म्हणते की इयरफोन असेल तर तुम्ही कनेक्ट करत तेव्हा तुम्ही ते Close. Enjoy immersive surround sound on your headphones. Close. ओके, आपण क्लोज करूया. Spatial. Enjoy immersive. Navigate. ओके, तर हे Sounds and vibration. हे फीचर्स जे आहे ते तुम्हाला इयरफोन कनेक्ट केल्यानंतर Holo audio. मला Feel दाखवता sound येतील. from different locations when playing multiple audio sources at the same time. ओके, हे Holo. Connect your headphones to close this. Custom. Listen. Custom. Auto. Holo audio. Feel sound from different आता हे locations. बघा, तुम्ही Auto. एकदा इयरफोन Custom. करून हे Listen. ऐका फक्त. एक कुठून कोणत्या स्पीकरमध्ये कोणता आवाज येतोय. ओके, इयरफोन कनेक्ट करून ऐका तुम्ही. हे एक तुम्हाला हे करले